पात्रात सोडल्यानंतर विस्थापित झालेल्या पाण्याचे घनफळ काढा. काय म्हणते, धातूच्या घनरूप चेंडूचे व्यास दिले, ह्या गणितामध्ये व्यास दिले आणि तुम्हाला चेंडू पाण्याने भरलेल्या पात्रात सोडल्यानंतर विस्थापित झालेल्या पाण्याचे घनफळ काढा. म्हणजे डायमीटर दिले, पहिले डायमीटर आहे 28 सेंटीमीटर आणि दुसरी डायमीटर आहे 0.21 मीटर, हे दुसरी डायमीटर आहे. त्याआधी आपण आजचं काय करू, सुविचार बघू. इफ यू हॅव डिटर्मिनेशन इन युअर लाईफ यू विल definitely find a way no matter obstacle. If you have determination in your life you will definitely find a way no matter obstacle. म्हणजे मनात दृढनिश्चय असेल तर अडथळे कोणतेही असो मार्ग नक्कीच सापडतो. जर तुमच्या मनामध्ये दृढनिश्चय असेल तर अडथळे कोणतेही असू द्या, तुम्हाला मार्ग नक्कीच सापडतो. हा आजचा सुविचार आहे. बघा, तर तुम्हाला डायमीटर दिले, त्या पाण्याचे घनफळ काढा म्हणजे, विस्थापित पाण्याचे घनफळ काढा म्हणजे. त्याआधी आपल्याला गोलाचे घनफळ सूत्र बघायचं आहे. तर गोलाच्या घनफळामध्ये काय काय विशेष आहे ते बघायचं आहे. बघा, गोलाचे घनफळ बरोबर 4/3 पायांचा घन. यामुळे तुम्हाला त्रिज्या पाहिजे, रेडियस पाहिजे. आता रेडियस पाहिजे म्हणजे तुम्हाला डायमीटर दिले तर रेडियस कसे घेतो, रेडियस काय किती असते, डायमीटरच्या अर्धी असते, निम्मी असते, हाफ असते, आहे का नाही डायमीटरच्या. तर रेडियसचं फॉर्म्युला R=d/2 हे आपण बघितलं होतो का ना, मागे बघितलं होतं. म्हणजे डायमीटरच्या अर्धी काय असते, त्रिज्या असते, रेडियस असते. तर डी किती आहे, डायमीटर 28/2 14. तर इथं त्रिज्या किती आली, 14 आली. आपल्याला त्रिज्या माहित नव्हती, त्रिज्या घेतलो आपण, त्या पद्धतीने आपण त्रिज्या आपल्याला आता भेटली. आता त्रिज्या भेटल्यानंतर आपल्याला सूत्रामध्ये ते त्रिज्या ठेवायची आहे आणि ठेवून आपल्याला ह्या गणितामध्ये जे विस्थापित झालेल्या पाण्याचे घनफळ काढा म्हणजे ते काढायचं आहे. कळलं? तर सूत्र जसे तसे लिहा. 4/3 गुणिले पायची किंमत सूचना दिलेली नाही, 22/7 घ्या गुणिले आर किती वेळेस आहे, 3 वेळेस आहे, 14 गुणिले 14. 7 × 7 7 2 14. कटलं हे. आता पुढं कळते का कोणत्या संख्येनं, कळत नाही तर लिहून घ्या. बघा, 22 × 88 गुणिले 14 2 28 गुणिले 14. आधी ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपल्याला. 28 गुणिले 14. 28 गुणिले 14 किती येते रे, 4 8 32 ला 2 हात चाले 3, 4 2 8, 8 आणि 3 11 बरोबर. गुणिले 1 8 8, 1 2 2, 2 ला 2, 8 आणि 1 2 ला 2, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3. 28 गुणिले 14 ह्या दोन संख्येचा आधी गुणाकार किती आलं, 392. आता 88 गुणिले 392 भागिले खाली काय 3 जसेच्या तसं. आता 88 गुणिले 392 गुणाकार केला किती येते समथिंग, म्हणजे करेक्ट किती बोलले, 34,496 अशा तऱ्हेने बोलले आहे का नाही. ह्या दोघांचा गुणाकार 34,496 भागिले 3 ला 3 जसे तसे. आता आपल्याला 3 ला या 34,496 ला भाग द्यायचा आहे. 3 × 3, 3 × 3 एक उरलं, इथं झाले 14, 3 चौक 12 हो का. 3 × 3 इथे झाले 4, 3 × 3 इथे झाले 14, 3 चौक 12, इथे किती उरले 2 उरले, 29 झाले. 3 9 27, इथे किती झाले 26, 3 8 24. बघा किती उरलं याचं, 1 1 4 9 8, 3 8 24 आणि 2 उरलेल्यात. आपल्याला हे गणित मिश्र अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. 3 8 24, 26 मधून 24 गेले 2 उरतात, तर ते पॉईंट मध्ये सुद्धा लिहू शकतो. आणि आपल्याला आपल्याला गणित कसं लिहायचे तर आपल्याला याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचं आहे. बघा, हे 2 भागिले खाली काय 3, 2 भागिले 3 सेंटीमीटरचा घन. आपल्याला याचा आन्सर असे लिहायचं आहे. म्हणजे 3 × 3 नंतर 4 आहे, 4 ला 3 ला भागलो, 3 × 3 एक उरलं, इथे झाले 14, 3 चौक 12, 14 वरून 12 गेले, 2 उरले, इथे झाले 29, 3 9 27, 27 गेले, 2 उरले, इथे झाले 26, 3 8 24.
26 म्हणून 24 गेले, 2 उरले. आपल्याला आणि पुढे पॉईंट शून्य घेता येते आणि पॉईंटमध्ये घेता येते. पॉईंटमध्ये न घेता ते गणित अपूर्णांकामध्ये लिहिले, त्यामुळे आपण सुद्धा अपूर्णांकामध्ये लिहू. वरील 2 उरलं, खालीच्या खाली 3ला 3. म्हणजे जेव्हा आपण त्रिज्या 14 घेतलो असता, विस्थापित झालेल्या पाण्याचे घनफळ किती होईल? 11,498 2 भागिले 3